नमस्कार, मी सीमा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण पाणीपुरी फ्लेवर मस्तपैकी चविष्ट असा भडंग बनवणार आहोत। चवीला एकच नंबर आहे आणि अगदी थोडक्या साहित्यात आहे। इथं मी त्यासाठी एक पॅकेट चिरमुरे घेतलेले आहेत। तुम्ही म्हणसाल एक पॅकेट म्हणजे किती, ते अर्धा किलोचे आहेत। पहिल्यांदा आपण चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यात बारीक कण वगैरे असतात ते सगळे निघून जातात। आणि नंतर निवडून घ्यायचे, कारण काही काळे चिरमुरे वगैरे त्याच्यात असतात। आता हे सगळे निवडून स्वच्छ झाल्या चाळून वगैरे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे आणि कढईत सगळे चिरमुरे घालून 10 मिनिटासाठी आपल्याला हे एकसारखे हलवत राहायचे आहेत। कारण आपण ज्यावेळेस बाजारातून चिरमुरे वगैरे घेऊन येतो, थोडेफार सादळलेले असतात, कुरकुरीतपणा नसतो त्याच्यात। त्यासाठी 10 मिनिटं आपण व्यवस्थित छान एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे एकदम मस्त कुरकुरीत असे होतात। हाताने असे दाबले चुरगळे की लगेच कुरकुरीत असा आवाज येतो त्याचा आणि पटकन असे दाबले जातात। एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले असतात। 10 मिनिटानंतर मोठ्या बाउलमध्ये काढून थोडेफार थंड व्हायला ठेवून द्यायचे आहेत। सगळं पसरून घ्यायचं आहे। नंतर इथं आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय बघा। इथं मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे। पुदिना पण स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे। पुदिना चिरला वगैरे नाहीये। शेंगदाणे घेतलेत 1 वाटी, कढीपत्ता भरपूर घेतलेला आहे आणि इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्यात लहान मुलं असतील तर तुम्ही कमी जास्त केलं तरी सुद्धा काही हरकत नाही। आता इथं मी कढईत तेल गरम केलेलं आहे, त्याच्यात आपल्याला कोथिंबीर ही तळून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, कोथिंबीर वगैरे तुम्ही सगळं ते धुवून घेताना तर काय करायचं, एकदम कोरडं करून घ्या, नाही तर तेलात घातलं ना तर सगळे तेलाचे शिंतोडे उडतील। आणि तळून घेताना गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची आहे। तुम्ही जास्त फुल करचाल तर सगळं टाकल्या एकदमच सगळं जळून जाईल, करपून जाईल। आता नंतर याच्यात मी बघा कढीपत्ता घातलेला आहे, तो सुद्धा पटकन आपल्याला तळून घ्यायचा आहे। तळलंय आपण कसं समजायचं माहितीये का, ज्यावेळेस बुडबुडे सगळे बंद होतात ना त्यावेळेस समजायचं एकदम छान तळलेलं आहे आणि कुरकुरीत मस्त होतं। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता सुद्धा असाच सगळा टाकून घ्यायचा आणि त्याचे बुडबुडे यायचे बंद झाले की काढून घ्यायचा। एकदम मस्त तळलेला असतो। पण महत्त्वाची गोष्ट, गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवा, एवढं लक्षात राहून द्या, नाही तर सगळं टाकल्या गरम तेलात करपून जातं। आता आपण याच्यानंतर शेंगदाणे घेणार आहोत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला एकदम मस्त असे खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत। शेंगदाण्यांचा कलर चेंज होऊन द्यायचा आहे, थोडाफार कलर चेंज होऊन द्यायचा आहे, जास्त पण नाही, नाहीतर करपटाचा वास येईल त्याला। एकसारखे असे हलवत राहायचे शेंगदाणे, म्हणजे काय होतं एकदम मस्त तळले जातात। थोडासा लालसर असा कलर आला की काढून घ्यायचे। बघा किती सुंदर कलर आलेला आहे। काय होतं, चवीला एकदम छान मस्त भडंग खाताना मधीच कुरकुरीत खुसखुशीत असे शेंगदाणे लागतात बघा। असा कलर होईपर्यंत आपण शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। आता आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत। आपण मिरच्या लास्ट टाकायच्या, कारण काय माहितीये का, मिरच्या तिखट असतात ना, त्याच्यामुळे सगळ्यात तिखटपणा उतरतो, म्हणून शेवट आपण मिरच्या टाकलेल्या आहेत। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तिखट हवं असले तर जास्त टाका, कमी पाहिजे असेल तर कमी घ्या मिरच्या ह्याच्यापेक्षा। मिरच्या सुद्धा एकदम छान मस्त तळून झालेल्या आहेत। आता याच्यात आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि इथं जिरेची पूड आहे, ही जिरे भाजून घेतलेले आहेत मी, ते आपल्याला 1 चमचा घ्यायचे आहेत। आमचूर पावडर आहे, ती सुद्धा 1 चमचा घ्यायची आहे आणि चाट मसाला आपण अर्धा चमचा घेतलेला आहे। याच्यामुळे छान चटपटीतपणा येतो। चवीनुसार मीठ 1 चमचा घेतलेला आहे आणि साखर आपल्याला 1 चमचा घ्यायची, छोटा 1 चमचा। आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकून आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आपण बाहेरून कसा भडंगसाठी मसाला घेऊन येतो ना, अगदी सेम तसा मसाला बनतो, काही फरक नाही। फक्त तुम्हाला याच्यात नंतर आहे ना तिखटपणासाठी लाल मिरच्या घालाव्या लागतील, म्हणजे एकदम अगदी तसाच सेम होतो, परफेक्ट। आता त्याच्यानंतर याच्यात आपण मिक्सरच्या भांड्यात मिरच्या घालायच्या आहेत, तळलेली कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता सगळं याच्यात घालून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे, एकदम मस्त लगेचच फिरवून होतं।
ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायची गरज नसते, फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं. बघा अशी पेस्ट होती याची तयार, एकदम हिरवीगार मस्त पेस्ट होती. आपल्याला कलर वगैरे घालायची काही गरज नाही आहे, कारण कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता ह्याच्यामुळे खूप छान हिरवा कलर येतो. तर ही पेस्ट एकदम बारीक करून घेतलेली आहे, अजिबात थोडीसुद्धा मोठी राहून द्यायची नाही. त्याच्यानंतर इथं मी एका डिशमध्ये मोठ्या 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात जिरा पावडर आपल्याला 1 चमचा घालायची आहे, ओवा अर्धा चमचा घालायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला नंतर हिंग घालायचं आहे. हिंगामुळे खूप छान चव लागते. हिंग आपल्याला अगदी मोठ्या हरभरा एवढा घालायचा आहे आणि छोटासा अर्धा चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे. लाल तिखट घालायचं आणि लाल तिखट आपण 1 चमचा घेतलेला आहे. आणि हे तांदळाचं पीठ आहे, तिचं आपली शेव एकदम कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी फक्त पोह्याचे 4 चमचे घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, पिठात चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात पोह्याचे 2 चमचे कडकडीत तेल करून ओतायचं आहे. त्याच्यामुळे एकदम छान खुसखुशीत कुरकुरीत अशी शेव होते. हातात दाबली की अगदी लगेच चटकन मोडली जाते, त्याच्यामुळे आपल्याला समजते मस्त कुरकुरीत झालेली आहे. आता आपण तेल घातल्यामुळे थोडेफार गठळे झालेले आहेत त्याच्यात, ते सगळे चमच्याने मोडून घ्यायचे आहेत. ते काय फार कठीण नसतात पाणी घातलेल्यासारखे. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ सगळं भिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी एकदम घालू नका, नाही तर पीठ सगळं एकदम पातळ होऊन जाईल. पीठ जर पातळ झालं तर अजून त्याच्यात आपल्याला पीठ ॲड करावं लागेल. त्यापेक्षा घट्ट झालं तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हवं तसं बनवता येतं. थोडं थोडं पाणी घालून पीठ एकसारखं करायचं सगळं, म्हणजे त्याच्यात घातलेले मसाले ते सगळे मिक्स होतात एकत्र. बघा अशा प्रकारे पीठ आपण सैल केलेलं आहे, जेणेकरून शेवग्यात घातलं की शेव लगेचच अगदी पटकन अलगद पडते. तर 1 नंबर पीठ मस्त भिजवून झालेलं आहे. मी ह्या साईजची शेवची चकली याच्यात घातलेली शेवग्यात. आता आपल्याला ह्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. काय होतं, तेलाचा हात लावला का नाही की पीठ फार चिटकत नाही आणि शेवसुद्धा एकदम इझी मस्त होते. आता पीठ सगळं आपण चमच्याने ह्याच्यात घालून घ्यायचं. बघा पीठ आपण ह्या पद्धतीने बनवलेलं आहे, एवढं सैल. अगदी चमच्याने शेवग्यात घातलं का नाही की पटकन अगदी शेवग्यात जातं आणि मग शेवसुद्धा एकदम मस्त होते. तेल गरम करून घ्यायचं, गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, म्हणजे शेव एकदम छान खुसखुशीत कुरकुरीत होईल आणि सगळी अशी गोल शेव पाडून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जास्त राहिली तर शेव फक्त वरनं लालसर होईल, मस्तपैकी अशी खुसखुशीत कुरकुरीत होणार नाही आहे. आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित छान तळून घ्यायची, गोल्डन कलर येईपर्यंत. बघा मीडियम आचेवर आपण गोल्डन कलर येईपर्यंत शेव तळून घेतली, एकदम मस्त झालेली आहे. आणि थंड झाल्यानंतर चेक करायचे. बघा एकदम मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही गरम ह्याच्यात दाबून बघचाल ना तर गरम असताना शेव चिवट असते, त्याच्यामुळे आपल्याला काही ओळखू येत नाही. आता चिरमुऱ्यात आपण शेंगदाणे तळलेले घालून घ्यायचे आहेत, सगळे असे पसरून घालायचे आणि त्याच्यावर आपण कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची, कोथिंबीरची ती पेस्ट बनवली आहे तळून घेतलेल्याची, ती सगळी ह्याच्यात घालून घ्यायची आणि हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदम सुंदर असा कलर येतो हिरवा. ह्याच्यात कलर वगैरे घालायची काही गरज नाही आहे, ह्याचा कलर एकदम छान येतो भडंगमध्ये. बघा सगळं असे मिक्स करून घ्यायचं आणि हाताने चोळून घ्यायचं. इतकी सुंदर टेस्ट लागते ना. आणि हा आपण जो मसाला बनवला होता ना, तो मसाला पण ह्याच्यात घालून घ्यायचा आहे. तर मसाला जेवढी आपली चिरमुऱ्याची क्वांटिटी आहे ना त्याच्या अंदाजाने घालायचा. इथं मी 4 चमचे घातलेला आहे. तुमचा जे चिरमुरे जास्त असतील ना तर तुम्ही अजून घातला तरीसुद्धा काही हरकत नाही. आता आपण बनवलेली शेव ह्याच्यावर घालून घ्यायची, कारण आपण बाहेरनं फरसाणा वगैरे आणलेला काही घालायचा नाही, कारण भडंगमध्ये फरसाणा नसतो. तुम्ही शेव जर बाहेरून आणलेली असेल ना तर घालायची. मी इथं बारीक शेव आणली होती, ती पण घातलेली आहे. आणि जर तुम्ही दोन्हीसुद्धा घरी बनवले असले तरी घातले तरीसुद्धा चालेल, किंवा घरी फक्त 1 शेव बनवली असेल ती घातली तरीसुद्धा चालेल. फक्त आपल्याला याच्यात फरसाणा घालायचा नाही आहे. आणि एकदम मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदम सुंदर असं हे भडंग होतं. चवीला तर एकदम उत्कृष्ट लागतं. आपल्याला चहाच्या टायमात इथे काहीतरी खायला हवंच असतं, त्यासाठी असं भडंग बनवून ठेवायचं आणि पूर्ण थंड झालं
की पॅक बंद डब्यात घालायचं म्हणजे सादळलं जाणार नाही. तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब